नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त झणझणीत असं गावरान पद्धतीने पिठलं बनवणार आहोत. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करायला विसरू नका. चला तर मग करूया गावरान पद्धतीने पिठलं. 7-8 मिरच्या, थोडी कोथिंबीर व 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना यामध्ये थोडं मीठ घालून बारीक करायचं आहे. पिठल्यासाठी आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर व 7-8 कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत. कढईमध्ये 3 पळी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे व मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी चांगली तेलामध्ये तडतडून द्यायची. मोहरी चांगली तडतडली की टेस्ट येते छान. नंतर कांदा टाकायचा. गॅसची फ्लेम लो ठेवायची कांदा भाजताना, जेणेकरून करपणार नाही. बघू शकता तेल सुटेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. नंतर बारीक केलेल्या मिरचीचं वाटण टाकायचं, ते पण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं. नंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचा, तो पण चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा. हे सर्व 1 मिनिटे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो ठेवायची व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व चांगल्या प्रकारे हे हलवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे. इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकायचं व ते चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर बेसन पीठ ओतायचं आहे. यामध्ये 1 चमचाभर हळद चांगलं हलवून घ्यायचं व चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. 5 मिनिटे अशा प्रकारे हलवत राहायचं आहे, जेणेकरून गाठोड्या बनणार नाहीत. पिठलं शिजण्यासाठी अर्धा ग्लासभर पाणी ओतायचं. असंच पिठलं ढवळत राहायचं आहे 5 मिनिटे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. असं झणझणीत पिठलं कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे दिसत आहे पिठलं झणझणीत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.